नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाची आणि मोठी अपडेट आज आपण पाहणार आहोत. आज आहे 24 मार्च आणि 10व्या हप्त्याविषयी सविस्तर माहिती आणि मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. तुम्हाला पैसे जसे शासनाने 8वा आणि 9वा हप्ता सोबत दिलेला होता आणि तो महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला देण्यात आलेला होता. तसंच एक मोठी अपडेट शासन तुमच्यासाठी मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे आणि ते गिफ्ट असणार आहे रामनवमीचं भेट. रामनवमी निमित्त तुम्हाला नक्की किती पैशांचं वाटप होणार आणि कोणता हप्ता तुम्हाला रामनवमी निमित्त भेट होणार आहे आणि 2 टप्प्यात पैसे वाटप होणार आहे. कोणत्या महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे, गुढीपाडव्याला सुद्धा पैसे वाटप होणार आहे. परंतु 30 तारखेच्या नंतर 30 तारखेला जरी गुढीपाडवा असला तरी 1 तारखेपासून याचं वाटप सुरू होणार आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त पहिला टप्पा होणार आहे आणि त्यानंतर रामनवमी निमित्त हा दुसरा टप्पा होणार आहे. 2 टप्प्यात महिलांना 10व्या हप्त्याचं वाटप चालू होणार आहे आणि शासनानं तशी निधीची तरतूद करून तुमच्यासाठी मोठे पाऊल उचललेलं आहे, मोठे गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे. हीच माहिती आपण सविस्तर अपडेट आज पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका, कारण अशाच नवनवीन अपडेट आणि ओरिजिनल अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जाणून घेणार आहोत महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा बदलसुद्धा घडलेला आहे आणि महिलांना 2 टप्प्यात पैसे भेटणार आहेत. ते 2 टप्पे कोणते असणार आहेत आणि 2 टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यात किती जिल्ह्यात पैसे वाटप, कोणत्या महिलांना पैसे भेटणार. अपात्र काही महिला झालेल्या आहेत त्यांना सुद्धा पैसे भेटणार, परंतु आपण सांगणार तसे त्यांना करावं लागणार आहे. जर तसं त्यांनी ते पूर्तता केली, अर्जांची ज्या छाननीमधून महिला वगळल्या गेलेल्या आहेत त्यांनी जर ते आपण सांगितलेले डॉक्युमेंट जमा केले तर त्यासुद्धा लाडकी बहीण योजनेचा 10व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी काय करावं लागणार आहे, सर्वात मोठी अपडेट आपण त्यांना पुढे देणारच आहोत. परंतु 2 टप्प्यात पैसे वाटप होणार आहे आणि 2 टप्प्यात म्हणजे गुढीपाडवा आणि रामनवमी 2 टप्प्यात महिलांना आनंदाचे क्षण येणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे 10व्या हप्त्याची जी प्रतीक्षा ओढ लागलेली आहे ती तुमची संपणार आहे. आणि 2 टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार, पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे, किती महिला आणि दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहेत, सविस्तर माहिती तुम्हाला भेटणारच आहे. प्रथमतः सर्वांना ॲडव्हान्समध्ये गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. कारण गुढीपाडवा जसा जवळ येत आहे तसं लाडक्या बहिणींना वाटत आहे की आम्हाला पैसे 10व्या हप्त्याचे नक्की कधी क्रेडिट करणार आहेत. आपल्याला कमेंटद्वारे महिला विचारत असतात आणि आपण आता त्याविषयी सविस्तर अपडेट पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेमध्ये सविस्तर आणि मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. गुढीपाडव्यानिमित्त हप्ता वाटप करण्यासाठी शासनानं मोठं पाऊल उचललेलं आहे आणि 10व्या हप्त्याची तयारी चालू केल्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे. कारण 10वा हप्ता हा देणार होते, परंतु त्याचं काय झालेलं आहे तर 8वा आणि 9वा हप्ता जर तुम्हाला रेग्युलर आला असेल, जर 8वा आणि 9वा हप्ता तुम्हाला क्रेडिट झालेला असेल तर मात्र तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. परंतु ज्यांना 8वा आणि 9वा हप्ता आलेला नाही त्यांना मात्र 10व्या हप्त्याचं वाटप होणार का याविषयी सुद्धा डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. कारण ज्या महिलांना 8वा आणि 9वा हप्ता आलेला नाही त्यांना सुद्धा आपण 8वा आणि 9वा प्लस 10वा हप्ता मिळवून देणार आहोत. कारण तशी अपडेट आपण पुढे दिलेलीच आहे. तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण ज्या महिलांना 8वा आणि 9वा हप्ता आलेला नसेल त्यांनी आपण सांगितलेलं काम करायचं, त्यांना राहिलेले पैसे प्लस 10व्या हप्त्याचे पैसे हे जमा होतील. काळजी करू नका, कारण तुमच्यासाठी देणारं शासन आहे, घेणारं नाही आहे. त्यामुळे जरी तुम्ही नजर चुकीने वगळल्या गेला असताल किंवा काहीही तुमच्या मनातील शंका असेल, प्रॉब्लेम असेल, सर्व प्रॉब्लेम दूर होणार आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तशा अपडेट आहेत. सर्व महत्त्वाचे अपडेट आपण देणार आहोत. आता जाणून घेऊयात एप्रिल हप्त्यासाठी कोणते 4 नियम शासनाने आखले होते आणि त्यामध्ये तुमची ही ज्या त्रुटी आहेत, तुमच्या तुम्हाला वगळण्यात आलेलं आहे ते कोणते 4 नियम होते. त्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि त्यासाठी पात्र होण्यासाठी आपण सांगणार आहोत काय करायचं आहे तुम्हाला. दुसरं आपण पाहणार आहोत कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत. जर लाडक्या बहिणीमध्ये तुम्ही जे 4 नियम आणि 2 कागदपत्र जमा केली नाहीत तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळलं गेलेलं आहे. आणि अपात्र बहिणींना पात्र होण्यासाठी काय करावं लागणार आहे, सर्वात महत्त्वाचं असणार आहे. महत्त्वाचं अजून एक 25,000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी काय पात्रता आहे आणि ते खरंच कोणाला भेटणार आहे का
त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आणि डिटेल माहिती आपण आज पाहणार आहोत. महत्त्वाच्या अपडेट असणार आहेत. आता आपण लगेच जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये ब्रेकिंग न्यूज आणि मोठी बातमी आपल्याकडे आलेली आहे. पहिला जो नियम होता 4 चाकी गाडीचा, 4 चाकी जर गाडी महिलांच्या नावे असेल तर मात्र लाडक्या बहिणींना यातून वगळलं गेलेलं आहे. सुरुवातीच्याच टप्प्यात यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. दुसरा नियम होता इन्कम टॅक्सचा. इन्कम टॅक्स ज्या महिला भरत आहेत त्यासुद्धा यातून बाहेर काढण्यात आल्या. उत्पन्नाचा जो नियम आहे 2.5 लाखाचा उत्पन्नाचा जो नियम होता, 2.5 लाखाच्या पुढे जर उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलं. परंतु तुम्हाला काय करायचं आहे आणि उत्पन्नाच्या उत्पन्नामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेतून बाहेर निघाला असाल तर मात्र आपण मोठी खुशखबर तुमच्यासाठी देत आहोत. पुढे ती आपण जाणून घेऊयात. आणि महत्त्वाचं म्हणजे नोकरी जर तुम्ही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला यातून बाहेर काढण्यात आलं. इतर योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र वेगळी अट होती. कारण इतर योजनेतून जर तुम्ही 1000 रुपयांचा लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये तुम्हाला पडणार होते. आणि तसं घडलेलं पण आहे. बऱ्याच महिलांना 500 रुपयांचं क्रेडिट केलेलं आहे. आता आपण जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं 2 डेट आहेत. या डेटमध्ये तुमच्यासाठी आनंदाची आणि मोठी खुशखबर शासन देत आहे. 30 मार्च आणि 6 एप्रिल ह्या 2 तारखा तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण तुम्ही जे विचारत आहात सर आम्हाला पैसे अजून आलेले नाहीत, तर महत्त्वाच्या ह्या 2 डेट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. या तारखेला आहे गुढीपाडवा आणि या तारखेला आहे रामनवमी. ह्या 2 टप्प्यात पैसे वाटप शासन करणार आहे. 2 टप्पे जे आहेत ते तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आणि कोणत्या जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात. जर तुम्हाला 30 मार्चला पैसे आले नाहीत तर 6 एप्रिलला हमखास पैसे तुम्हाला भेटणार आहेत. आणि त्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे सणानिमित्त महिलांना 10वा हप्ता वाटप केला जाणार का, होणार का. जर तुम्हाला 10वा हप्ता वाटप होणार असेल तर तो बऱ्याच महिलांच्या मनात एक शंका येत आहे. 30 तारीख आहे, मार्चमध्येच आम्हाला एप्रिलचा हप्ता कसा देऊ शकतात. तर याविषयी आपण डिटेल माहिती पाहूयात. कारण तुम्हाला 30 तारखेला तर पैसे पडणार नाही आहेत. गुढीपाडवा जरी 30 तारखेला असला तरी 1 तारखेपासून हे DBTच्या माध्यमातून तुम्हाला पैसे पडू शकतात. परंतु दुसरी एक अपडेट आपल्याकडे आलेली आहे. तुम्हाला 6 एप्रिलला हे पैसे राहिलेल्या महिलांना पडणार आहेत. कारण 6 एप्रिल रामनवमी आहे आणि जसं 8व्या आणि 9व्या हप्त्याचं वाटप शासनाने महिला दिनानिमित्त तुम्हाला 2 हप्ते सोबत दिले. कारण अशीच अपडेट आपल्याकडे आलेली आहे. 10वा हप्तासुद्धा तुम्हाला रामनवमी निमित्त देणार आहे. आणि काही महिलांना गुढीपाडव्यानिमित्त 2 टप्प्यात पैसे वाटप होणार. 2 टप्प्यात या बऱ्याच महिलांना पैसे पडणार आहेत. जाणून घेणार आहोत. 8वा आणि 9वा जर तुम्हाला आला असेल तर 10वा कधी, हीच अपडेट आपण पाहत आहोत. आणि 1500 रुपये कोणाला, 2100 रुपये कोणाला आणि 2500 रुपये कोणाला. महत्त्वाची अपडेट, 1500 रुपये तर 10व्या हप्त्याचे जमाच होणार. परंतु 2100 रुपयाचं काय, 2100 रुपये जून महिन्याच्या नंतर, जूनच्या नंतर ही घोषणा होणार आहे. शासन ती घोषणा करणार आहे. गॅरंटेड आहे, खात्रीशीर माहिती आपल्याकडे आलेली आहे. 25,000 रुपयांचं अनुदान घेण्यासाठी काय करायचं आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुमचं अकाउंट SBIला असेल किंवा नॅशनल बँकेला कोणत्याही असेल तर मात्र तुम्हाला 25,000 रुपयांचं अनुदान भेटणार. परंतु तसा GR अजून आलेला नाही आहे. GR आल्यानंतर आपण सर्वात अगोदर अपडेट देणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला हे अर्ज प्रणाली करता येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातम्या आपल्याकडे आलेल्या आहेत. महत्त्वाच्या अपडेट आपल्याकडे आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेत सर्वात मोठे बदलसुद्धा घडलेले आहेत आणि ते बदल आपण लगेच जाणून घेऊयात. प्रत्येक वर्षी जूनमध्ये तुम्हाला KYC करावी लागणार आहे. प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यामध्ये तुम्हाला KYC जरुरी करण्यात आलेली आहे. तुम्हाला KYC केली तरच पुढील वर्षाचा लाभ हा भेटत राहील. आणि जर तुम्ही KYCत बाद ठरलात, तुमच्याकडे डॉक्युमेंट नसले तर मात्र तुम्हाला यातून परत वगळलं जाऊ शकतं. आणि नवीन अर्जसुद्धा चालू होतील, नवीन अर्जसुद्धा भरता येणार आहेत. त्यामुळे ही योजना चालूच राहणार आहे. नवीन अर्ज करता येणार आहे. आणि जे अपात्र असतील त्यांना KYCमध्ये अपात्रसुद्धा करता येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आता आपण देणार आहोत. आतापर्यंत ज्या 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामुळे जर तुम्ही वगळला गेलेला असाल तसा डाटा शासनानं प्रत्येक विभागाकडून मागितलेला होता. आणि 2.5 लाखाच्या अटीमुळे जर तुम्ही वगळला गेला असाल तर पात्र बहिणींना पात्र होण्यासाठी काय करायचे
ती डिटेल माहिती आपण पुढे घेणार आहोत आणि 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला लगेच काढून ठेवायचं आहे. आणि महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आता आपण देणार आहोत. ज्या महिला हे नियम पाळणार नाहीत त्यांना अजिबात पैसे मिळणार नाहीत. अजितदादांनी सांगितलेलं होतं आणि आपण मागेच पाहिलं की 4 नियम जे आहेत ते ज्या लाडक्या बहिणींनी पाळलेले नाहीत त्यांना पैसे पडलेले नाहीत. 8वा आणि 9वा हप्ता पडलेला नाही. त्यांच्यासाठी आता काय करायचं आहे? एक नियम तर आपण सांगितला. एक ते डॉक्युमेंट तुम्हाला काढायचं आहे आणि फक्त याच महिलांना पैसे पडणार आहेत. कोणत्या महिला असणार आहेत त्यांनाच फक्त पैसे पडणार आहेत. आणि लाडकी बहीण योजनेत नवीन अपडेट आलेली आहे. काय करायचं आहे? रेशन कार्डची KYC तुम्हाला जरुरी करण्यात आलेली आहे. रेशन कार्ड KYC करा तरच लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटत राहील. अन्यथा तुम्हाला लाभ भेटणार नाही आहे. तुम्ही या लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहू शकता. इथून पुढे तुम्हाला पैसे येणार नाहीत. चिंता करण्याची गरज आहे. रेशन कार्डची KYC करून घ्या तरच इथून पुढचे हप्ते भेटणार आहेत. आणि 10व्या हप्त्यासाठी शासनानं 3680 कोटी रुपयांची तरतूद केली आणि हे वाटप 2 टप्प्यात होत आहे. त्यामधील जिल्हे कोणते असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात, कोणत्या जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात, सर्व डिटेल माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. 52 लाख महिलांना यातून बाहेर आतापर्यंत काढलेलं आहे आणि त्याची स्फुटिनी अजूनसुद्धा चालू आहे. त्यामध्ये अजूनसुद्धा महिला लाडक्या बहिणीतून वगळल्या जात आहेत. कशा ठरणार अपात्र लाडक्या बहिणी पात्र? आपण तीच माहिती जाणून घेणार आहोत आणि मोठी अपडेट महिलांसाठी आनंदाची खुश खबर देणार आहोत. अपात्र महिला कशा पात्र ठरणार आहेत? त्यासाठी 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न तुम्हाला पहिलं काढून घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे KYC कुपनची करायची आहे. तुमचं रेशन कार्डची KYC करून घ्या आणि तुम्ही परत लाडकी बहीण योजनेत पात्र होऊ शकता. राहिलेले पैसेसुद्धा तुम्हाला जमा केले जातील, कारण ते शासनाची चूक असणार आहे की तुम्हाला अपात्र केलं. 2.5 लाखाच्या उत्पन्नामुळे जर तुम्हाला अपात्र केलं असेल तर राहिलेले पैसेसुद्धा तुम्हाला जमा होणार. महिलांना मोठे गिफ्ट 5 वाटप चालू आहेत. बऱ्याच महिलांना भेटत आहेत आणि बऱ्याच महिला यापासून वंचितसुद्धा राहिलेल्या आहेत. कोणत्या महिला वंचित राहिल्या आणि कोणत्या महिलांना भेटत आहेत? महत्त्वाचे गिफ्ट आहेत. योजनेमध्ये जेवढे पैसे येत नाहीत 1500 रुपयांपेक्षा मोठे पैसे तुम्हाला तिकडे येत आहेत. कोणते असणार आहेत? 8वा 9वा ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांना 10व्या हप्त्याचं वाटप याविषयी सविस्तर डिटेल माहिती आपण पाहिलेली आहे. आणि 8वा आणि 9वा जर जमा झाला असेल तर 10वा लगेच जमा होणार. सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप? पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहेत? आणि शासनानं तुमच्यासाठी 36,000 कोटी रुपयांची 1 वर्षासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. प्रत्येक बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी निधी द्यावा लागत आहे, कारण योजना चालू केली म्हटल्यानंतर महिलांना हा समृद्ध आणि सक्षम बनवण्यासाठी जी योजना चालू केली त्यामध्ये अर्थसंकल्पात तुम्हाला स्पेशली बजेट द्यावं लागतंय. 36,000 कोटी रुपयांची तरतूद शासनानं करून ठेवलेली आहे. आणि महिलांसाठी आता मोठी अपडेट म्हणजे महिलांना 1500 रुपयांचं वाटप लगेच जमा होत आहे. परंतु ते कधी होणार आहे आणि कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात किती जिल्ह्यात वाटप होत आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट आता लगेच आपण जाणून घेणार आहोत. कोणते जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे वाटप, कोणत्या जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे वाटप. पहिला नाशिक, औरंगाबाद, अकोला, नागपूर, गडचिरोली, वर्धा, इकडे हिंगोली, नांदेड, बीड, अहमदनगर, पुणे, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी, इकडे धुळे आणि इकडे सोलापूर, एवढ्या जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा असणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त या जिल्ह्यातील महिलांना पैसे वाटप होईल. आणि 6 एप्रिलला मात्र दुसऱ्या टप्प्यातील राहिलेले जिल्हे आणि या जिल्ह्यातील काही महिला ज्या राहतील त्यांना दुसऱ्या टप्प्यात 6 एप्रिलला हे पैसे पडतील. नवीन एक योजना आलेली आहे. आदितीताई तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे. महिला सक्षम आणि समृद्ध आणि स्वतःच्या पायावरती उभ्या राहाव्यात, स्वतः स्वयंरोजगार कमावा यासाठी नवीन पिंक रिक्षा योजना आणलेली आहे. 10,000 रिक्षा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि त्यानिमित्त याचा GR सुद्धा लवकरच येत आहे. त्याची लिंक सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण लवकर तुमच्यापर्यंत ही लिंक पोहोचवण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी लक्की ड्रॉ पद्धतीने या रिक्षा दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला ह्या रिक्षा पाहिजे असतील, फ्रीमध्ये जर हे गिफ्ट तुमच्यासाठी पाहिजे असेल तर मात्र चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर आपण चॅनलवरती लिंक देणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे, कारण तरच तुम्हाला ही लिंक सर्वात अगोदर येईल.
आणि 2490 रुपयांचं वाटप कोणाला होत आहे, हे पैसे पडलेले आहेत. सर्वांनी चेक करा, आपल्या अकाउंटला हे पैसे आलेले आहेत. 3 गॅस मोफतचे 2490 रुपये तुम्हाला 1 वर्षात सबसिडी जमा होत असते. तुम्हाला बाकीच्या गॅसची जी आहे 3 गॅसनंतर सुद्धा सबसिडी पडते, परंतु ते 300 रुपयाच्या आसपास पडते आणि ही जी आहे 830 रुपयाच्या आसपास पडते. म्हणजे 2490 रुपये हे तुम्हाला 3 गॅसचे येत असतात. त्यासाठी काय करायचं आहे, गॅस एजन्सीमध्ये जायचं आहे, KYC करून घ्यायची आणि गॅस टाकी घेताना गॅस टाकी बुक करूनच घ्यायची आहे. कारण बुक नाही केली तर तुम्हाला ही सबसिडी पडणार नाही. शासनाला कळणार नाही की तुम्ही गॅस उचलत आहात किंवा गॅस भरत आहात. तुम्हाला त्यासाठी बुक करणं जरुरी आहे. आणि एक नवीन स्कीम आलेली आहे. कोण घेऊन आलं आहे ती? SBI लाईफ इन्शुरन्स ही स्कीम घेऊन आलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी असो, मुलींच्या लग्नासाठी असो किंवा स्वतःसाठी पैसे पाहिजेत तरीसुद्धा गॅरंटेड प्लॅन आहे. एकही रुपया सांगितल्यापेक्षा कमी येणार नाही आहे. जर ह्या प्लॅनचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, फायदा घ्यायचा असेल, महिलांना पैसे कमवायची संधी आलेली आहे आणि महिलांना मुलींच्या नावे, मुलांच्या नावे जर प्लॅन करायचा असेल तर आपल्याकडे SBI लाईफचे ॲडवायझर आहेत, त्यांचा नंबर आपण पुढे देणार आहोत. SBI लाईफने एक स्कीम आणलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला हप्ते भरायचे आहेत किती वर्ष? तर 10 वर्षे हे हप्ते भरायचे आहेत आणि 10 वर्ष हप्ते भरून झाल्यानंतर तुम्हाला फक्त 5 वर्षाचा 1 ते 5 वर्षाचा वेटिंग पिरियड घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला हप्ते भरायचे नाहीत आणि काहीच करायचं नाही, फक्त शांत बसायचं आहे. त्यानंतर 5 वर्ष थांबल्यानंतर तुम्हाला पैसे किती भेटणार आहेत? फक्त तुमचे इन्व्हेस्ट किती होत आहेत? तर फक्त 5 लाख रुपये. 5 10 50 म्हणजे 5 लाख रुपये फक्त इन्व्हेस्ट होत आहेत आणि तुम्हाला 5 वर्ष थांबल्यानंतर तिथून पुढे 16व्या वर्षापासून हे पैसे प्रत्येक वर्षी रिटर्न यायला चालू होतात. पहिल्या वर्षी 39,000 रुपये, असेच 2-3 हजार रुपयाने प्रत्येक हप्ता वाढत जातो आणि किती हजार रुपये? 32व्या वर्षी तुम्हाला 71,000 रुपये रिटर्न येणार आहेत. असे प्रत्येक वर्षी तुम्हाला रिटर्न येणार आहेत. त्यामध्ये 33व्या वर्षी 73,000 रुपये, असे टोटल 44व्या वर्षी तुम्हाला 95,000 रुपये रिटर्न येणार आणि हे पैसे तुम्हाला प्रत्येक वर्षी आल्यानंतरसुद्धा परत मॅच्युरिटी ज्यावेळेस तुमच्या पॉलिसीची होईल, 44 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 6,47,155 रुपये परत एकदा तुम्हाला हे आल्याच्या नंतर हे एक खट्या वन टाईम दिले जाणार आहेत. 6,47,000 हे तुम्हाला वन टाईम दिले जाणार आहेत आणि तुम्हाला परत टोटल बेनिफिट किती भेटलेला आहे? तर हे आलेले हप्ते प्लस हे 6,47,000 तुम्हाला टोटल 26,14,315 रुपये भेटणार आहेत. 10 वर्ष हप्ते भरायचेत, पुढे 30 वर्ष पैसे प्रत्येक वर्षी येत राहणार आणि त्यानंतर वन टाईम परत 6,47,000 रुपये, असे टोटल 26 लाख रुपयांचं तुम्हाला भेटणार आहे. टोटल 26 लाख रुपयांचा फायदा हा होणार आहे. फक्त 5 लाख भरून 26 लाख उचलायचे आहेत आणि मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, स्वतःसाठी हा प्लॅन तुम्ही करू शकता. गॅरंटेड आहे. त्यामध्ये सर्व बाकीचे बेनिफिटसुद्धा आपल्याला भेटतात. काही करायची गरज नाही, प्रॉब्लेम नाही, अडचण नाही आणि गॅरंटेड आहे. SBI लाईफच्या ॲडवायझरचा आपण नंबर दिलेला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्याकडून यांचा हा पॉलिसी तुम्ही प्लॅन करू शकता. काही अडचण नाही, गॅरंटेड आहे, प्रॉब्लेम नाही. एकही रुपया सांगितल्यापेक्षा कमी येणार नाही आहे. तुम्ही ऑनलाईन यांच्याकडून पॉलिसी करून घेऊ शकता. तुमच्या मोबाईलमधून सुद्धा तुम्ही हप्ते भरू शकता. ॲप येतं SBI लाईफचं जे ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला पॉलिसी तुमची दिसते, त्यामधून तुम्ही हप्ते भरू शकता. काही काळजी करण्याची गरज नाही. यांच्याकडून पॉलिसी करून घ्या. मुलांच्या शिक्षणाचा असू द्या, मुलींच्या लग्नाचा असू द्या, सर्व प्लॅन तुम्हाला हे सविस्तर करून देतील, व्यवस्थित करून देतील. चला, धन्यवाद सर्वांचे मनःपूर्वक.